चषक 2018 44 वर्षाची परंपरा ज्या स्पर्धेला लाभली आहे. 1975 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. कृष्ण लक्ष्मण सातपुते आणि तुम्ही या मैदानावर आलात त्यानंतर ज्या पद्धतीने आदरातिथ्य तुमचं झालं, मला असे अनेक क्षण आठवतात. कारण तुमच्या समोर एक रांगोळी आहे, त्यामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची प्रतिमा आपल्याला स्पष्ट दिसते. निवृत्ती दिनकर यांच्या माध्यमातून ती रांगोळी काढली गेली आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर भारताचा क्रिकेटचा देव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये उतरला प्रत्येकाने उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. आज कृष्णा लक्ष्मण सातपुते क्रिकेट जगतामध्ये ज्या पद्धतीने खेळला आणि तो मैदानामध्ये जसा दाखल झाला, अजीमो शान शहनशाह या पद्धतीचं गीत तुझ्या आगमनासाठी या मुरबाड वासियाच्या माध्यमातून लगवण्यात आलं आणि त्यानंतर तुझी एक धडाकेबाज एंट्री झाली. काय म्हणशील या आदरातिथ्याबद्दल आणि धडाकेबाज चषक 2018 बद्दल? प्रथम मी कमिटीचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली आणि वडवली गावचे क्रिकेट रसिक जे आहेत त्यांचं प्रेम बघून खरोखरच खूप बरं वाटलं आणि विनंती करतो की असंच तुमचं प्रेम शेवटपर्यंत राहो. मुरबाड तालुक्यामधले तर वडवली गावामध्ये तुम्ही त्या आलात. मुरबाड तालुक्यातील ही संपूर्ण जनता तुमच्यावर भरपूर प्रेम करते. सातत्याने तुम्ही भरपूर चांगले चांगले स्ट्रोक नावरूपाला आणलेले आहेत. तुमचे भरपूर मोठमोठे फॉलोअर झाले. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तुम्हाला फॉलो करून आताचे बॅट्समन बॅटिंग करतात. तर अशा बॅट्समनला तू काय संदेश देशील? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो तुझा पेटंट शॉट आहे हेलिकॉप्टर स्ट्रोक, तो खेळण्यासाठी तू कशा पद्धतीने प्रयत्न करतो, कशा पद्धतीने सराव करतो? ॲक्च्युली हेलिकॉप्टर जी माझी सवय लागली ती मी हाफिजची टुर्नामेंट खेळत होतो पुण्यामध्ये. तिथं ती हाफिजची टुर्नामेंट खेळत असताना सगळे ब्लॉक बॉल टाकणारेच बॉलर होते. मग तिथून मला एक कॉन्फिडन्स आला. एक शॉट मारल्यानंतर असं वाटलं की हा शॉट आपण खेळू शकतो. मग ही 5 वर्षापासून मी ट्राय करतो आणि सक्सेस पण झालेलो आहे. आणि भरपूर ठिकाणी मी जातो आणि लाईव्ह पण मॅच बघतो. पण खूप बॅटिंग स्टाईल जी आहे माझी बघून सगळ्यांनी कॉपी केली. मनापासून आभार मानतो त्यांचा. आणि असंच खेळत राहा. बॉलर लोकांचं कसं संतुलन बिघडायचं ते बरोबर होतं. कृष्णा 2004 मंच ट्रॉफी पासून या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला कृष्णा सातपुते नावाचं वादळ मिळालं. कृष्णा लक्ष्मण सातपुतेने त्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण करत असताना त्याच्या अगोदर त्याचा हालाकीचा प्रवास राहिला आणि त्या हालाकीच्या प्रवासामध्ये मला वाटते पंचरच्या दुकानामध्ये देखील तू काम केलंस. परंतु आता कृष्णा सातपुतेचं स्थान या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एका वेगळ्या उंचीवर आहे. कारण मला आठवते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी ज्यावेळेला पहिली मारुती कार घेतली त्याच्यासाठी 40,000 रुपयाचं लोन काढलं. परंतु त्यावेळेसचा कृष्णा आणि आताचा कृष्णा सातपुते याच्यामध्ये काय बदल तू सांगशील? 2003च्या अगोदरची गोष्ट म्हणजे व्यवस्थित चाललं होतं माझं सगळं. मी आमच्या गावामध्ये क्रिकेट खेळत होतो, लोकलला, तालुका स्तरीयला. पण जिथून माझे आईवडील 2003ला एका महिन्यामध्ये दोघं पण गेले, तिथून खरं आयुष्याला माझे भरपूर हे झालं. 1 वर्ष माझं खूप टेन्शनमध्ये गेलं. तिथून परिस्थिती अशी होती की 1 रुपयासुद्धा जवळ नसायचा. तिथून मी आणि त्यावेळेस क्रिकेटमध्ये पैसे वगैरे असे काय नसायचे. 3,000, 5,000, 7,000 अशी टुर्नामेंट असायची. पण पैशाचं काय त्यावेळेस कुणाला माहीत नसायचं. पण घर चालवण्यासाठी अक्षरशः मी मिस्त्रीचं म्हणजे गावंड्याच्या हाताखाली काम करून फरशी पॉलिशिंगचं काम केलं. पंक्चरच्या दुकानामध्ये कष्ट केलं. आणि मला आठवतं मी असे सेंटरिंगचे खड्डेसुद्धा भरलेले आहेत. खूप कष्ट घेतलं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी भेटले. माझ्या एका मॅचमध्ये मी नाईटला 75 रन मारले आणि ती माझी मॅच बॅटिंगची जी आहे ती पुण्याच्या डिंगडॉंगच्या टीमनं बघितलं. विशाल कांबळे वगैरे त्यावेळेचे फेमस प्लेयर होते आणि त्यांनी मला पुण्यात बोलवून मग त्यांनी तिथून माझा म्हणजे क्रिकेट चांगला प्रवासाला चालू झालं. म्हणजे प्रवास चालू झाला आणि तिथून माझं खूप नाव झालं. आणि जिकडं जाईल तिकडं माझे सर्कलचे 2-3 ओव्हरमध्ये मी चांगले करत गेलो बॅटिंग आणि तिथून माझं खूप नाव झालं. आणि यूट्यूब आत्ता आलेलं आहे 2012-13 मध्ये. पण मी त्याच्या अगोदरपासून खूप सेंचुरीज वगैरे मारलेत. पण ते आता सध्या चालू झाल्यामुळे 1-2 ठिकाणीच फक्त आहेत.
कृष्णा सातपुते, खेळाडूच्या दरम्यान कुठेतरी वयाला देखील मर्यादा येतात. असे किती वर्ष आहेत की अजून तू या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दहशत निर्माण करशील? कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील कुठेतरी थांबावं लागलं. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी यांनी देखील टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. आता T20च्या फॉर्मॅटमधून ते बाहेर आहेत. म्हणजे असे अनेक कित्येक वर्ष तू या प्रेक्षकांना या आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून रिझवशील. मी आतापर्यंत तर कधी फिटनेस काही केला नव्हता, पण मला असं जाणवायला लागलं की माझं शरीर मला थोडंसं साथ देत नाही, म्हणून मी फिटनेस चालू केला. एक 2-3 महिने फिटनेस चालू केल्यामुळे तो करंट आता जाणवतो आहे. आणि क्रिकेटसाठी फिटनेस पण खूप जरुरी आहे. आणि मला असं वाटतं की मी अजून एक 5-6 वर्ष तरी कमीत कमी चांगल्या करंटमध्ये खेळीन. ज्यावेळेस असं वाटेन की यायला आता आपल्या हातून काहीच होत नाही, त्यावेळेस मी रिटायरमेंट जाहीर करीन. कृष्णा, अजून एक महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुझे आवडते खेळाडू कुठले आहेत? त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रिकेटचे तुझे आवडते खेळाडू कुठले आहेत आणि तू कोणाला फॉलो करतो या संपूर्ण क्रिकेट जीवनामध्ये? मी इंटरनॅशनलमध्ये जर बघितलं गेलं तर मला वीरेंद्र सहवागची बॅटिंग खूप आवडायची, कारण ती सर्कलला जो बॅटिंग करायचा तो मला खूप आवडायचा. कारण सर्कलला मी सुद्धा फास्ट गेम खेळतो म्हणून मला आवडायचं. आणि आता चालू याच्यामध्ये टेनिस बॉलमध्ये आमचे पुण्यातले बबलू पाटील आहे, इजाज कुरेशी आहे, योगेश पेनकर आहे, मुंबईमधला सुमित आहे, ओंकार आहे. खूप चांगले बॅट्समन आहेत आणि मला खूप आवडतात ते. आता ही जी जनता आहे तुमच्या समोर, अनेक यंगस्टर खेळाडू आहेत जे तुला आयडॉल मानतात, आयकॉन मानतात. त्यांना देखील असं वाटतं की कृष्णासारखं मी बनावं, कृष्णासारखा माझा देखील प्रवास असावा. कारण कृष्णा हा तळागाळातून असलेला कृष्णा आज 7 समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचलाय. कृष्णा सातपुते, मला वाटतं वर्षातून सर्वाधिक जास्त पासपोर्टवर स्टॅम्प तुझ्या असतील, कारण सर्वाधिक आखाती देशांच्या वारी करणारा खेळाडू तू आहेस. तर या तरुण खेळाडूंना कशा पद्धतीचा तू संदेश देशील? कारण टेनिस बॉल क्रिकेट हे आता मातीतलं क्रिकेट राहिलेलं नाही, हे स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचलंय. तर या मुरबाड वासियांना, या शहापूर तालुक्यातील खेळाडूंना तू काय सांगशील? अशा पद्धतीने सराव केला तर तुम्ही देखील त्या लेवल पर्यंत पोहोचू शकाल. मी एकच सांगतो, फक्त व्यसनाच्या आरी जाऊ नका. आणि क्रिकेट खेळायचं जर असेल तर क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा आहे. आणि फिटनेस जर असेल तर आपल्याला शरीर साथ देतं, ते मला अनुभव आलेला आहे. त्यासाठी मी सांगतो, फिटनेसवरती लक्ष द्या आणि सगळ्या गोष्टी बघून हे करा आणि व्यसनाच्या फक्त आरी जाऊ नका. आता सर्वाधिक शेवटचा प्रश्न, धडाकेबाज चषकाच्या आयोजकांच्या वतीने तुला इथे आमंत्रित करण्यात आलं होतं. सकाळपासून आम्ही तुमच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होतो, परंतु काही कारणास्तव तू पनवेलमध्ये स्थित होतास आणि त्याचनंतर तुझं जे वेपन आहे, तुझं जे अस्त्र आहे, ती म्हणजे तुझी बॅट, ती बनवण्यासाठी तू गेला होता संस्कार स्पोर्ट्समध्ये पारगावमध्ये. पुन्हा एकदा तू आलास आणि त्याच्यानंतर तू इथे तुझं पदार्पण झालं. तर काय म्हणशील धडाकेबाज क्रिकेट क्लब आणि त्यांच्या संपूर्ण आयोजकांच्या बाबतीत? मी प्रथम धडाकेबाज आयोजकांचं माफी मागतो, कारण माझ्या हलगर्जीपणामुळे जरा आज 1.5-2 तास मी उशिरा आलो आणि त्यात अजून डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलो. आणि खरोखरच इथं आल्यानंतर प्रेक्षक बघून मला असं वाटलं की खरोखर ही टुर्नामेंट नावाजलेली आहे. आणि कुणाल दाते सरांनी रात्रीच अनाऊन्समेंट केली होती तिथं कामोठेमध्ये की 44 वर्ष पूर्ण झालेले त्या टुर्नामेंटला. खरोखर ऐकून खूप आनंद वाटला. आणि इथं आल्यानंतर खरोखरच ह्या धडाकेबाज चषकाचं मला म्हणजे महत्त्व कळालं की खरंच टुर्नामेंट चांगली असते. विनंती करतो आयोजकांना की प्रत्येक वर्षी मला इथं, आता चीफ गेस्ट म्हणून नका, पण कमीत कमी एक आयकॉन म्हणून बोलवा इथं. आणि विनंती करतो पुढच्या वर्षी एका संघामध्ये एक आयकॉन ठेवा. भले पैसे नाही दिले तरी चालतील, पण इथं तुमच्या धडाकेबाज चषकाला बोलवा आवर्जून. तर हा होता दिलखुलास कृष्णा लक्ष्मण सातपुते, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा चमचमता सितारा. याचं संपूर्ण वक्तृत्व तुम्ही ऐकलं, ज्या पद्धतीने कठीण प्रसंगातून तो गेला आणि आज महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू म्हणून तो सर्वांच्या समोर आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मी त्यांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. आणि कुणाल दाते सरांचं पण मी मनापासून कौतुक करतो की जिथं जाईल तिथं माझं प्रेक्षकांना माझ्याबद्दल सगळं सांगत असतात. खूप बरं वाटतं. धन्यवाद कुणाल सर. आणि सगळ्यात म्हणजे आवडते माझे कुणाल दाते कॉम्पिटिटर आहेत. माझ्या टुर्नामेंटला पण पुण्यात पुढच्या महिन्यामध्ये माझे एक टुर्नामेंट भरवणार आहे मी आणि बबलू पाटील. त्यावेळेस कुणाल दातेंना मी आवर्जून बोलवणार आहे आणि त्यांनी यावे लागेल.
आमचे आवडते दोन्ही पण कुणाल दाते सर पण आणि कृष्णा सातपुते सर पण. काय म्हणायचं पब्लिक? धन्यवाद मित्रांनो. एक अनुभव सांगतो एवढ्यात आलेला. ज्या वेळेला कृष्णाला कॉल करण्यात आला त्यावेळेला मित्रांनो कृष्णाचं समोरून बोलणं असं होतं की बिंदास बोल, कृष्णा एकदम जबरदस्त माणूस आहे, बिंदास बोलू शकतो. ज्या वेळेला आमंत्रण झालं त्यावेळेला मित्रांनो खरोखर माणूस एखाद्या उंचीवर पोहोचतो ना त्यावेळेला त्यांनी त्याचं स्टँडर्डनेस पण टिकवलं पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण तो म्हणजे कृष्णा सातपुते. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कृष्णासाठी. आता मी कुणालजी दाते आणि कृष्णा सातपुते ए बाबा दोन जर्सींचं ओपनिंग आहे एम स्पोर्ट्सच्या. ऑफिशियल जर्सी लॉन्चिंग आहे. मी कुणालजी दाते सरांना इथे विनंती करतो की त्या ऑफिशियल जर्सीचं ओपनिंग ते तुमच्या हस्ते करायचं आहे आयोजकांना. गणेश गायकर एम स्पोर्ट्सचा आयकॉन याच्या आपण स्टेजवर यायचं. गणेश गायकर कुठे असेल तर त्यांनी स्टेजवर यायचंय, मंचकावर यायचंय. प्रथमतः ऑफिशियल जर्सीचं लॉन्चिंग करतील कुणाल दाते सरांना मी विनंती करतो. ऑफिशियल जर्सीचं लॉन्चिंग आपण करायचंय. त्यानंतर जी स्पोर्ट जर्सी आहे, स्पोर्ट जर्सीचं लॉन्चिंग कृष्णा सातपुते सर करणार आहेत. पहिल्यांदा ऑफिशियल जर्सीचं लॉन्चिंग होणार आहे. एम स्पोर्ट्सचा मुरबाडचा अँबेसिडर गणेश गायकर आणि कुणाल दाते सर. टेनिस क्रिकेट बुलंद आवाज. ऑफिशियल जर्सी मित्रांनो एम स्पोर्ट्सची अशा टाईपने असणार आहे. तर मी कुणाल सरांना विनंती करतो की ती गणेशला प्रदान करावी आपण, कारण गणेश हा एम स्पोर्ट्सचा आयकॉन आहे. सरांना विनंती करतो की 1 मिनिटासाठी जरा होल्ड करायचा, जरा फोटो काढायचा आहे आपणासोबत. फोटो व्यवस्थित. थँक्यू सर, थँक्यू. हार्डली वेलकम. त्याचबरोबर स्पोर्टची जर्सी आहे. मी कृष्णा सातपुते याला विनंती करतो, या मित्राला विनंती करतो की तुझ्या हस्तेच या स्पोर्ट जर्सीचं ओपनिंग करायचं आहे एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि गणेशलाही विनंती करतो की तू समोर व्हायचं आहे. मित्रांनो अशा टाईपने एम स्पोर्ट्सची जर्सी असणार आहे. उत्तम दर्जाची जर्सी मित्रांनो. हा घातल्यानंतर नक्कीच माणूस कृष्णासारखा स्टार दिसेल. थँक्यू.